नमस्कार मित्रांनो, मराठी बायनरी या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे मित्रांनो आज आपला कितवा दिवस आहे? ठीक आहे, आज आपला 11वा दिवस आहे. आणि याच्या आदल्या दिवशी आपण पुन्हा प्रॉफिटमध्येच आपलं सेशन एंड केलं होतं आणि आज आपला 11वा दिवस असणार आहे. तर आज आपलं टार्गेट असणार आहे की जी लाख रुपयांची जी अमाऊंट आहे ती आपल्याला क्रॉस करायची आहे. तर बघूया. आज मी हे स्टॉप लॉस मॅनेजमेंट शीट घेतलेलं आहे मित्रांनो, की 5% टार्गेटनुसार याच्यात आपली जी पहिली ट्रेड आहे. कारण काय, आता कॅपिटल आपल्याजवळ आहे आणि आता आपल्याला 2-4 ट्रेडमध्ये आपलं जर कधी टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला हे शीट महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं, ते कॅल्क्युलेशन करत करत ते वेळ कमी जाईल त्याच्याने. म्हणून मग या ठिकाणी मी हे शीट घेतलेलं आहे. आणि बघूया आता आपल्याला कुठं चांगला ट्रेड मिळत आहेत त्या पद्धतीने आपण ट्रेड घेऊया. आधी मी इथं काही लेवल लावून घेतो. ठीक आहे. आज माईकचा आवाज कसा येतो आता ते मला ॲक्च्युली कळणार नाही, कारण की आता रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यामुळे मला असं प्रत्यक्षात कळणार नाही की आवाज येतो आहे की नाही. ते सेशन झाल्यावरच कळेल, कारण की मागच्या वेळेस काहीतरी सॉकेटचा प्रॉब्लेम आला, त्यामुळे काय झालं की खूप खरखर आवाज, खूप नॉईज येत होता. इथे ही एक लेवल आहे. या ठिकाणी मी या आधी लेवल टाकून घेतोय. गोष्ट काय मित्रांनो की व्हिडिओ खूप जास्त मोठं होतं, त्याच्यामुळे मला मध्ये मध्ये कट देऊन कारण की 30, 35, 40, 50 मिनिटाचे व्हिडिओ होतात रेकॉर्ड झालेले. मग त्यामुळे काय आहे की ते कट करून ते व्हिडिओ अपलोड एडिट करावे लागतात. कारण कसं, मग एवढे मोठे व्हिडिओ बघत नाहीत. ठीक आहे, तर बघू शकता आज शुक्रवारचा दिवस आणि मार्केट कशा पद्धतीचं ओपन झालेलं आहे. या सेशनला मार्केट ओपन झालं, मी असं का बरं म्हणतो या वेळेला, कारण की सेशन असतात याचे पण, तर ते सेशन वेळेनुसार चालत असतात. ठीक आहे. आपण सपोज जर कधीही पहिली ट्रेड आपण सपोज विन केली, त्याच्यानंतर हे आपल्याला फर्स्ट स्टेप कंपाऊंडिंग करायला लावतं. ठीक आहे. आणि फर्स्ट स्टेप कंपाऊंडिंग नंतर आपण विन केलं तर आपला बॅलन्स एवढा असणार आहे. या ठिकाणी मी ट्रेड अवॉइड केलेली आहे, मिळत होते आपल्याला डाऊनसाठी. ठीक आहे. ओके, इथं एक ट्रेड सपोज या ठिकाणी मी एक डाऊनची ट्रेड घेतोय मित्रांनो. कारण की बघू शकतात इथं मी लेवल लावायला विसरलो. ही कॅन्डल पाहिली मी की इथं एवढी वीक दिली आणि इथं माझं लक्ष गेलं, त्याच्यामुळे ही अगदी क्विक मी ट्रेड घेतली. ठीक आहे. तर खालूनही रिजेक्शन आलेलं हिला आणि वरूनही रिजेक्शन, प्रिव्हियस कॅन्डलला वरून रिजेक्शन आलं आणि आता खालून, हिच्यामध्ये बाईंग प्रेशरही दिसतोय मला. ठीक आहे. जर कधी ही लॉस गेली, सपोज आपण हे काढून घेऊया, तर कधी सपोज ही लॉस गेली तर आपल्याला पुढची 3630 रुपयाची ट्रेड घ्यावी लागेल. 3630 रुपयांची ट्रेड. ओके, तर या ठिकाणी पुन्हा गॅपअप झालेली ती आणि या लेवलला जर कधी आली तर मग मी अपसाईडचे ट्रेड घेईल मित्रांनो. या ठिकाणी मी एक अपसाईडची ट्रेड घेतोय, कारण की ही गॅपअप झालेली, याच्यामध्ये जे आपल्याला या ठिकाणी झालं बघा, ही थोडी किंचित गॅपअप होते आणि आपल्याला या ठिकाणी वर गेली कॅन्डल. तीच गोष्ट इथं होऊ शकते, म्हणून मी इथं अपची ट्रेड घेतलेली आहे. ठीक आहे, बघूया. अच्छा, ओके. तर या ठिकाणी मार्केट ओलाटाईल व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपण इथं थोडंसं थांबून जाऊया. ही लॉस गेली तर थांबून घेऊया आपण. या ठिकाणी आपल्याला एक अपची ट्रेड मिळू शकते मित्रांनो. या लेवलला आली असती कॅन्डल तर आपण अपसाठी ट्रेड घेतली असती. ठीक आहे, बघूया आपण काय होतंय मार्केटमध्ये. एकदम ह्या कॅन्डलला एकदम वोलाटाईल आला, व्हॉल्यूम आला आणि इथून सगळं चेंज झालं. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण एक डाऊनसाठी ट्रेड घेऊ शकतो मित्रांनो. जर चांगल्या मार्जिनवर आपल्याला ट्रेड मिळाली या लेवलला किंवा या लेवलला, तर आपण डाऊनसाठी ट्रेड घेऊया. ठीक आहे. तर आपल्याला मार्जिन सेफ्टीवर ट्रेड मिळालेली नाही आहे ही, त्यामुळे आपण इथं ट्रेड स्किप करू. ठीक आहे. या ठिकाणी अपची ट्रेड एक आपण प्लॅन करू शकतो. ही ट्रेड या लेवलला आपल्याला भेटली असते तर खूप बरं झालं असतं. ठीक आहे, बघूया आपण. ओके, तर ठीक आहे, ही ट्रेड आपली विन झालेली आहे आणि
या ठिकाणी आपल्याला याच्यात प्रॉफिट झालेला आहे, म्हणजे आपल्या पहिल्या 2 ट्रेड लॉस गेले आणि त्याच्यानंतरची एक विन गेली. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला या लेवलला जर कधी आले असते ते कॅन्डल तर जास्त ट्रेड घेता आले असतं, म्हणजे आपलं टार्गेट या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करता आलं असतं. ओके, तर ही कॅन्डल अशी मोठी झाली तर आपण याच्यानंतर एक अपसाईडची ट्रेड घेऊ मित्रांनो. आणि इथं मी बघेल मी 2-3 ट्रेड लावण्याचा प्रयत्न करेल. तर ठीक आहे मित्रांनो, इथं मी 4 ट्रेड घेतलेले आहे आणि हा स्टॉप लॉस असेल. ठीक आहे, ही लॉस गेली तर आपण इथं थांबूया आणि सोमवारी ट्राय करूया. ठीक आहे, तर ठीक आहे, बघू शकता मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण लेवल लावली होती हे ट्रेड त्याच्यावर क्लोज झालेली आहे. म्हणजे त्याच्यावर नाही म्हणता ना, आपण जिथं ट्रेड घेतली होती त्याच्यात वर आपल्याला म्हणजे ती क्लोज होताना दिसते. आणि जर कधी आपण पाहिलं की ही आपली किती पॉईंटने 5 पॉईंटने आपली ही विन झालेली आहे. तर 38ची ट्रेड होती मित्रांनो. या ठिकाणी आपलं हे ॲनालिसिस इथं फेल गेलेलं आहे. मी आपली जरी म्हणजे ही ट्रेड विन झाली असेल तरी आपलं ॲनालिसिस इथं फेल गेलेलं आहे. कसं, एकतर मी इथं मोठी रिस्क घेणार होतो. मी इथं ट्रेड घेतल्या होत्या मित्रांनो. किती ट्रेड घेतल्या होत्या मी, 1 2 3 4 ट्रेड घेतल्या होत्या मी 3630 रुपयांच्या. ठीक आहे, 3630 गुणिले 4, 14,520 रुपयांची ट्रेड मी इथं घेतली होती. इथं मला एवढी अमाऊंट लावायची होती आणि तेवढी अमाऊंट मला घेण्यासाठी इथं शॉर्ट ट्रेड पाहिजे होती. आणि इथं मला वाटत होतं की ही ट्रेड म्हणजे ही कॅन्डल अशी छोटी दोजी वगैरे बनायला पाहिजे, पण तिथं आपला ॲनालिसिस फेल गेला. आणि आज शुक्रवार आहे मित्रांनो, तर ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. जसं की आपल्याला पहिल्या 2 ट्रेड आपल्या लॉस गेल्या आपल्या ॲनालिसिसनुसार. तेच जर कधी मधला कुठला दिवस असता असा म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार वगैरे, तर ती विन झाली असते. आपल्या त्या दोघांपैकी एक तर विन झाली असते, पण त्या विन नाही झाल्या. आणि हे मला अपेक्षित होतं की आज शुक्रवार आहे तर आज आपण लवकरात लवकर ट्रेड घेण्याचा प्रयत्न, म्हणजे लवकरात लवकर आपल्या जो टार्गेट प्राईस आहे ते अचीव करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण आपल्या टार्गेट प्राईसच्या खूप पुढे पोचलेलो आहोत, पण हे समाधानकारक नाही आहे. कारण कसं आहे, आपलं प्रेडिक्शन जर कधी योग्य होत असेल आणि त्याच्यातून आपलं ट्रेड विन होत असतील तर मग त्याने जास्त समाधान मिळतं की नाही, आपण ज्या पद्धतीने ॲनालिसिस करतोय तर त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे त्याचं फळ मिळालेलं आहे. ठीक आहे, पण आता हे कसं, हे ॲनालिसिस तसं म्हणजे ॲनालिसिस आपण केलं होतं पण त्या पद्धतीने झालं नाही, तरी ट्रेड आपल्या फेवरमध्ये आला असेल, काही देवाची कृपा वगैरे काही. तर ठीक आहे, त्यामुळे आता ठीक आहे, आपण आजचा दिवस पण प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. आणि हे शीट मी यूज करून बघणार होतो, पण हे फॉलो झालं नाही आहे माझ्याकडून व्यवस्थित. ॲक्च्युली काय आहे की याची सवय नाही आहे मला, पण मी कसा विचार केला की मोठी अमाऊंट आहे आता आपल्याजवळ तर आपण हे फॉलो करू शकतो. ठीक आहे, ते घडी घडी तिथं जाऊन फिलअप करणं, कारण की काय, मार्केट इतक्या वोलाटाईल सिच्युएशनमध्ये आणि पटापट लेवलजवळ पोचत आहेत कॅन्डल, त्याच्यामुळे तेवढा टाईम नाही मिळत आहे ॲनालिसिस करताना. असं फोमो म्हणतात ना, फिअर ऑफ मिसिंग आउट, की एखादी ट्रेड आपल्याकडून मिस झाली, लेवल मिस झाली तर आपलं कॅपिटल पण ब्लो होऊ शकतं, काहीच सांगता येत नाही. ठीक आहे, तर त्यामुळे मी ते काही फॉलो केलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण आजचा दिवस पण आपण प्रॉफिटमध्ये घालवलेला आहे. आणि आज शुक्रवार, आता उद्या परवा 2 दिवस सुट्टी, पण हे व्हिडिओ तुम्हाला 1 दिवसाआड येत असल्यामुळे ते तुम्हाला बरोबर वेळेत बघायला मिळेल. आणि आपलं मी जे मेंबर्स बघतायत त्यांना कॉंग्रॅच्युलेट करेल. सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन, मला स्वतःला कॉंग्रॅच्युलेशन की आपण जो सायकोलॉजिकल जो आकडा असतो अमाऊंट 1 लाख रुपये ती आपण क्रॉस केलेली आपल्या याच्यात काय म्हणतात आपल्या सिरीजमध्ये. तर आज आपण म्हणजे ऑफिशियली आपली जी अमाऊंट आहे ती डबल केलेली आहे. किती दिवसात केलेली आहे, 11 दिवसात आपण आपली अमाऊंट डबल केलेली आहे. ठीक आहे, तर 1,05,000 रुपये आजची अमाऊंट इथं आपण क्लोज करूया. आणि आपण ह्या 5,000 रुपयांवर आता पुढचं ग्रो करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे कसं की 5,000तून आपण आता 1,000-1,500च्या ट्रेड घेऊया. जास्त रिस्क मी घेत नाही. आज माझ्याकडून इथं थोडी ओव्हरस्टेकिंग झालेली आहे
आणि ही लॉस गेली असती तर मग आपण 79 वर गेलो असतो सरळ. म्हणजे कसं बघा, मी तुम्हाला दाखवतो. आपण 79 वर कसं गेलो असतो. आपण यामध्ये होतो म्हणजे आपण 96,000 वर होतो ना, आपण 79 वर गेलो असतो. म्हणजे आपण 27 ऑगस्ट या दिवशी या ठिकाणी गेलो असतो आपण. ठीक आहे. तर आपल्याला तिथपर्यंत म्हणजे तिथून परत पुढे यायला प्रॉब्लेम झाला असता. ठीक आहे, काही हरकत नाही, होत राहतात. ट्रेडिंग म्हटलं म्हणजे रिस्क आहेच, आणि रिस्क आहे तरच पैसा आहे. सेफली करायचं असेल तर मग आपण इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इक्विटी वगैरे म्हणा, किंवा मग SIPs किंवा FD वगैरे याच्यातूनही पैसा काढू शकतो. पण तो एक इन्व्हेस्टमेंट म्हटली जाते. आपल्याला इथं पैसा ग्रो करायचा आहे. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मी हे या ठिकाणी फिल करायचं विसरलो. 1,05,000 किती आहे पुढे अमाऊंट? अच्छा, 1,05,300 आहे. ओके, 1,05,300 रुपये आपली अमाऊंट झालेली आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. मला स्वतःला कॉंग्रॅच्युलेशन की आपण ही अमाऊंट गाठलेली आहे. आणि सोमवारी बघूया आपण. सोमवारी मी ओव्हरस्टेकिंग करणार नाही. कमीत कमी अमाऊंटमध्ये ट्रेड विन करून आपण एक्झिट घेऊया मार्केटमधून. कारण सोमवारी पण मार्केट वोलाटाईल असतं, व्हॉल्यूम मोठ्या प्रमाणात येतो असतो. शुक्रवारी पण व्हॉल्यूम मोठ्या प्रमाणात असतो. तुम्ही म्हणाल शुक्रवारी मार्केट क्लोज होणार आहे म्हणजे ते रात्रीतून होतं, दिवसा होत नाही. पण कसं आहे मित्रांनो, की हे जे मोठे ट्रेडर असतात, इन्स्टिट्यूशन असतात, त्यांच्या मोठ्या मोठ्या ट्रेड पोझिशन्स असतात, ते त्या क्लोज म्हणजे ते सेटल करण्याच्या मागे असतात. त्याच्यामुळे व्हॉल्यूम हा खूप वोलाटाईल असतो शुक्रवारी. ठीक आहे. म्हणून तो पूर्ण दिवसभर चालू असतो. म्हणजे आपल्या सकाळी 11-12 वाजेपासून, म्हणजे आपण युरोपियन सेशन पासून, तर मग रात्री मग ते तुमचं पहाटेच्या ते कुठलं म्हणतात त्याला, अमेरिकन सेशन, न्यूयॉर्क सेशन पर्यंत चालू राहतं. ठीक आहे. तर ठीक आहे, पुढच्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.